सादर कथा खेकडा. लेखक रत्नाकर मतकरी. भाग दुसरा. तो गाद्या घालतो आणि मुलीला झोपवतो. पांघरून घालून गोळ्यांची बाटली आणायला जातो. बाहेरच्या खोली येताच त्याच्या पायातली शक्ती संपल्यासारखी होते. तो क्षणभर तिथेच स्टूलवर टेकतो. त्याचे कान तापतात आणि डोक्यात घणाचे घाव पडू लागतात. मिनिटाभराने तो उठतो आणि ड्रॉवरमधून गोळ्यांची बाटली काढतो. 1 गोळी काढतो, 2 काढतो. तिला कायमची शांत झोप लागायला किती गोळ्या लागतील याची त्याला नीट कल्पनाच येत नाही. मग तो सगळ्याच गोळ्या काढून घेतो आणि मधल्या खोलीत पाऊल टाकतो. मुलीचे अंथरूण रिकामे आहे. तो गोंधळतो. डोक्यात घणाचे घाव. तसाच तो स्वयंपाकघरात येतो. तिथे एका कोनाड्याच्या गणपतीची तसबीर असते. मुलगी गणपतीच्या चित्रापुढे हात जोडून उभी आहे. तो मूळचा तसा नास्तिकच. मुलीला पोलिओ झाला तेव्हा बायकोनेच ती गणपतीची तसबीर आणली होती. मुलीचे प्राण वाचावेत म्हणून ती येता जाता त्या तसबिरीपुढे हात जोडायची. कधीकधी त्यालाही हात जोडायला लावायची. नंतर तिनेच त्या मुलीला रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाला हात जोडण्याची सवय लावली होती. याही बाबतीत त्याला मुलीची चीडच यायची. तिला कधी वेळेवर आठवण व्हायचीच नाही आणि नीट पांघरून घालून झोपवले की ते सगळे पांघरून विस्कटून उठायची आणि वेड्यावाकड्या पायांनी खुरडत जाऊन स्वयंपाकघर गाठायची. आपले काड्यांसारखे हात देवापुढे जोडून आईने शिकवल्याप्रमाणे म्हणायचे, मला बरं वाटू दे, बरं वाटू दे. पण आज तो तिला काही बोलत नाही. ग्लासात पाणी ओतून घेतो आणि तिला म्हणतो चल. तिला अंथरुणात बसून तो 1-1 गोळी देऊ लागतो. ती यांत्रिकपणे एक असहाय विश्वासाने गोळ्या घेऊ लागते आणि याच वेळी बाहेरचा दरवाजा ठोठावला जातो. तो विलक्षण दचकतो, पण मग निर्धास्तपणे आपले काम करू लागतो. कारण त्या ठोठावण्यावरून कोण आले आहे हे त्याच्या सहज लक्षात येते. खालच्या बिराडातला मुलगा. मोठे माणूस असते तर त्याने दारावरची घंटी वाजवली असती, पण या मुलाचे हात घंटीपर्यंत पोहोचत नाही म्हणून तो नेहमी दरवाजा ठोठावतो. दार ठोठावल्याचा आवाज ऐकून मुलगी सावध होते, पण त्याने जरबेने औषध घे नीट असे म्हणताच ती मुकाट्याने गोळ्या घेऊ लागते. शिवाय तिला थोडे गुंगल्यासारखेही वाटू लागले आहे. दार ठोठावणे चालूच आहे. तो तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या डोक्यात घणाचे घाव बसू लागतात. यावेळी कुणी यायला नको. हे एकदा नीट पार पाडले म्हणजे झाले. गुंगी चढायला लागली आहे. पण हा दरवाजा आत्ताच यायचं का या मुलाला? दरवाजावरचे धक्के एकाएकी थांबवत त्याला हायसे वाटते. मुलगा दार ठोठावणे थांबवतो, पण निघून नाही जात. आज दार उघडत का नाहीत? कुलूप तर दिसत नाही. परत जाऊया का? पण मग सगळी गंमत, ट्रिपहून आणलेली फुलं, दगडं. ठोठावलंच पाहिजे दार. तो पुन्हा दरवाजा ठोठावू लागतो. दार ठोठावलं पाहिजे. कदाचित झोपले असतील दोघे, पण ती तर चटकन उठून बसते. मग काय झालं असावं? आज सबंध दिवसात भेटली नाही. काय काय गमती सांगायच्या आहेत तिला, पण दार उघडत नाहीये. उद्या येऊया का आपण? अखेरीस दार उघडते. मुलगा सरळ आत जाऊ लागतो. तिचे वडील त्याला थांबवतात. आजचे चित्र काहीसे वेगळे वाटते. थोडे वृक्ष आणि थोडे दमलेले तिचे वडील दिसत होते. कधी नव्हे ते आज त्याला त्यांची भीती वाटत होती. त्याला धरून ठेवून तो म्हणतो, काय रे, काय आहे? ती कुठं आहे? मुलगा विचारतो. आत. मी आत जाऊ? नको, तो म्हणतो. ती झोपली आहे. त्याच्या डोक्यातले घणाचे घाव आता वाढले आहेत. नको, आता कोणीच यायला नको. ती झोपली आहे. तिला कोणी उठवायला नको. झोपू दे तिला अशीच. शांत, गाढ. नाही तर जागेपणी काय सुख आहे तिला? आता कोणी तिच्यापाशी जायला नको. आत्ता, कदाचित आत्ता उठवली तर उठेलसुद्धा आणि मग कसं तरी करायला लागेल. मुलगा ओरडेल. कोणाला तरी घेऊन येईल. सगळ्यांना संशय येईल. काहीतरी उलटंपालटं होईल. सगळी बोटं दाखवतील. त्यापेक्षा सकाळी ती झोपेतच गेली असं सगळ्यांना वाटेल. मित्र डॉक्टर आहे, तो सर्टिफिकेट देईल. सगळं संपून जाईल. मग आपण मोकळे. 2च तर बिराड आहेत या अडवाटेला, आपलं आणि खालचं. पण आता सांभाळायला हवं. एव्हाना मुलगा ओढ घेऊन आत जाऊ लागला आहे. थांब. आवाज केवढ्याने घुमतो. ती झोपली आहे म्हटलं ना? मुलगा हिरमुसला होऊन परत जाऊ लागतो. दाराशी पोहोचतो. चालला? बरं झालं. अरे पण नेहमी कधी तो लगेच परत जात नाही आणि इतक्या लवकर झोपलेली नसते ती. थोडा वेळ तरी खेळून बोलून एखादी गोष्ट उकळून मगच तो जातो. आज इतक्या लवकर घरी गेला तर घरच्यांना विचित्र वाटेल. तो ती झोपल्याचं सांगेल. तिच्या वडिलांनी घाईघाईनं घालवून दिल्याचं सांगेल आणि मग सकाळी आज सारं काही रोजच्यासारखं व्हायला हवं. काहीही विचित्र खटकण्याजोगं घडणं टाळलं पाहिजे. कसंही करून त्याला थांबवलंच पाहिजे. काहीही करून त्याला थांबवलंच पाहिजे. थांब. तो घाम टिपतो. तू ट्रिपला गेला होतास ना? मग मला सांग की तिथल्या गमती जमती. त्याला थोडे बरे वाटते. डोक्यातले घावसुद्धा कमी होतात. मुलाचाही चेहरा उजळतो. तो आत येऊन बसतो. आपण आणलेल्या वस्तू दाखवितो. काच, दगड, फुले. हे द्याल का हो तिला? हो, सकाळी देईल असे म्हणून तो त्या वस्तू टेबलावर ठेवून देतो.
गप्पांना विषयही सुचत नाही. एवढ्या गुडघ्या एवढ्या त्या पोराबरोबर गप्पा तरी काय मारणार? मुलगा यातून मार्ग काढतो. मला गोष्ट सांगता का? तो विचारतो. खरे तर त्याला विश्रांतीची फार गरज आहे. त्याचे हे डोके काम देत नाही. त्याला गोष्टी काही आठवत नाहीत. पण गोष्टीत निदान बऱ्यापैकी वेळ जाईल म्हणून तो गोष्ट सांगू लागतो. एक होता राजा आणि एक होती राणी. त्यांना होती एक राजकन्या. मुलगा उत्साहाने पुढे सांगतो. तो स्मित करतो. हो, त्यांना एक होती राजकन्या. पुढे काय झालं? राणी मरून गेली. हो, आणि राजाने दुसरं लग्न केलं. मुलगा अशा तऱ्हेच्या असंख्य गोष्टी पाठ होत्या. हो, तो सांगतो. राजानं दुसरं लग्न केलं. त्याच्या थकलेल्या मेंदूत खरेच काही नवीन येत नव्हते. मग तो मुलगाच त्याला मदत करतो. मग त्या सावत्र आईने राजकन्येला छळ करायला सुरुवात केली, होय ना? होय होय, तो विलक्षण गटलेल्या सुरात तीच वाक्य परत म्हणतो. मग त्या सावत्र आईने त्या राजकन्येचा छळ करायला जवळची एक उशी घेऊन त्यावर डोके टेकीत तो बोलतो. त्याचे डोळे मिटू लागतात. त्या सावत्र आईनं राजकन्येवर जादू केली आणि तिचं काय केलं आहे का ठाऊक? काय केलं बरं? काय सांगावं? झोप, अंधार, आज संध्याकाळी तिचा नाजूक देह, भीती, खडकावरचे खेकडे. खेकडे? काय केलं सांगू? खेकडा केला. सावत्राईने मुलीचा खेकडा केला. मुलगा लक्षपूर्वक ऐकू लागतो. ही नवीन गोष्ट दिसते त्याला. अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीत सावत्राईने मुलीचा खेकडा केलेला नसतो. तो बरळत राहतो. अर्धवट जागेपणी, अर्धवट गुंगीत, प्रचंड मानसिक ताण पडल्यामुळे आलेल्या ग्लानीत. डोक्यात पडणाऱ्या टोलांच्या तालावर सावत्राईनं त्या राजकन्येचा खेकडा केला आणि ती राजाला तिच्या बिछाण्याशी घेऊन गेली. म्हणाली, बिछाण्यात बघा एक खेकडा बसला आहे. तो आपल्याला चावेल. त्याला मारून टाका. राणीने असं सांगितल्यावर बिचारा राजा तरी काय करणार? त्यानं आपल्या खेकडा झालेल्या मुलीला स्वतःच्या हातानं मारलं. मुलगा खुर्चीतून उठतो. त्याच्या मैत्रिणीचे वडील गोष्ट सांगता सांगता झोपी गेले आहे. त्याला विचित्र वाटते. अरेच्या, हे तर झोपले. गोष्ट सांगताना मोठी माणसे अशी कशी झोपतात? आणि गोष्ट तरी किती विचित्र. मने खेकडा झालेल्या राजकन्येला राजानं मारलं. मुलगा पायनं वाजवता उठतो. टेबलावरची फुले उचलतो आणि मधल्या खोलीच्या दाराशी जातो. हळू जात पाऊल टाकतो आणि मैत्रीण शांतपणे झोपलेली त्याला दिसते. हातातील फुले तो तिच्याजवळ ठेवतो. एकाकी त्याच्या घशाशी आवंढा येतो. कशी झोपली आहे? किती विचित्र. चित्रातल्यासारखी. विषारी फळ खाल्लेल्या स्नो व्हाईटसारखीच. किती विचित्र गोष्ट. असं का होतंय आज मला? मी रडणार नाही. मी मुलगा आहे. मी रडणार नाही. आपण कसल्या तरी प्रचंड वजनाखाली गुदमरून जातोय असे त्याला वाटते. झोपेत त्या मुलीचे पांघरूण दूर झालेले असते. तिचे काड्यांसारखे बारीक हातपाय त्याला दिसतात. तो ते पांघरूण उचलून तिच्या अंगावर नीट पसरतो. अगदी चांगले गळ्यापर्यंत. पुन्हा पायने वाजवता तो तिकडून निघतो. दाराशी क्षणभर रेंगाळतो. पुन्हा मागे पाहतो आणि एकाएकी त्याला एक गोष्टीचा अगदी तीव्रतेने आठवण येते. यांच्या इथं दररोज संध्याकाळी एक बाई येते. नाजूक, ओठ रंगविणारी, रक्तासारखी लाल. बोलते कशी? एक दिवस म्हणत होती, बिछाण्यात पडली की ही मुलगी खेकड्यासारखी दिसते. तिला खेकडा म्हणाली. खेकडा. आणि पुढे बडबडली काहीतरी इंग्रजीत. ही तरी बावळटच आहे. मी सांगितलं तर म्हणाली, त्यात काय? कधी बाबासुद्धा मला खेकडा म्हणतात. खेकडा काय? किती विचित्र गोष्ट. अरे चा. तो चुटकी वाजवतो. त्याचे डोळे विस्फारतात. जीव अधिकच गलबलून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा कार्यक्रम व्हायचा असतो तसाच होतो. दुपारी तो मुलीला अग्नी परत देऊन येतो. डोक्यावरचे ओझे दूर झाल्यासारखे होते. संध्याकाळ पडायच्या आतच तो बाहेर पडतो. तिला बाहेर काढतो. ती दोघे भरपूर गप्पा मारतात. एका आजूबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन ती आईस्क्रीमसुद्धा खातात. ओह, वॉट अ रिलीफ, तिच्या मनात येते. ती प्रेतासारखी मुलगी जिवंत असती तर छळत राहिली असती. काड्यांसारखे हातपाय तिनं गळ्यात घातले असते. पुन्हा समोर आली असती. कुशीतसुद्धा आली असती. शी, बिछाण्यात खेकड्यासारखी. ते दोघे उशिरा त्याच्या घरी येतात. खालच्या बिराडाकडे ठेवलेली चावी तो मागून घेतो. दरवाजा उघडतो आणि परत लावून घेतो. पाहिलंस, तू म्हणाली होतीस तुम्हाला धीर होणार नाही. उद्यासुद्धा तुमच्या बिछाण्यात तो खेकडा दिसल्याशिवाय राहायचा नाही. जा, बघ तू आज जाऊन. ती मोकळ्या मनाने आत जाते आणि एकाएकी तिची रक्त गोठवणारी किंकाळी त्याला ऐकू येते. तो आत धावत जातो. ती मात्र जमिनीवर पडलेली असते. तो तिला उठवण्यासाठी जवळ जातो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. तिचा देह आता निष्प्राण झाला होता. डोळे भयान तारवटलेले, अजूनही बिछाण्याच्या दिशेने रोखलेले. आणि बिछाण्यात एक मोठा खेकडा नांग्या विस्फारीत बसलेला. खोलीच्या प्रत्येक सांदी कोपऱ्यातून एक गलेठ्ठ खेकडा बाहेर पडत आहे, आपल्या नांग्या परजीत.
तिची किंकाळी ऐकण्यासाठी जणू काही तो मुलगा कंपाऊंडमध्ये थांबला आहे. ती ऐकू येताच तो पळत सुटतो. हाताचा चोळामोळा करून गच्च धरलेली रिकामी पिशवी सावरीत. वाट फुटेल त्या दिशेने तो पळत सुटतो. इतका वेळ अडवून धरलेले त्याचे अश्रूही आता मोकळे होतात. सादर कथा खेकडा. लेखक रत्नाकर मतकरी. भाग